नमस्कार. योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माता बैठक जून 2026 या महिन्याची आहे आणि विषय घेतला आहे अतिसारामध्ये ORS चे महत्त्व व वापर. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या माता बैठकीमध्ये अतिसार जुलाब झाल्यास ORS ओरल डिहायड्रेशन सोल्युशन वापरण्यास माहिती देण्यात आली. ORS म्हणजे काय? ORS म्हणजे हे शरीरातील पाणी व क्षारांची कमतरता भरून काढणारे द्रावण आहे. दुसरं, अतिसार किंवा उलट्या झाल्यास शरीरातील पाणी कमी होते. ORS हे पाणी आणि क्षारांची भरपाई करते. ORS चे महत्त्व. ORS जे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करते आणि निर्जलीकरण होण्यापासून संरक्षण करते. म्हणजे शुद्धीकरण आपल्या शरीरामध्ये पाण्याचं करतं. बालकांना अशक्तपणा येण्यापासून मदत करतं. कसं तयार करायचं आहे ते माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा आणि तुमच्या फ्रेंड्सला, मित्रमैत्रिणींना तो व्हिडिओ शेअर करा. जे द्रावण कसे तयार करायचे आहे ते मी पूर्णपणे डिटेल्समध्ये व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. आणि शरीरातील पाण्याची कमतरता टाळते. म्हणजे एक ORSचं पाकिट आहे ते बनवण्यासाठी 1 लिटर स्वच्छ पाण्यात पूर्णपणे विरघळावे. म्हणजे आपण एखादं पाणी घेतलं 1 लिटरचं, त्यामध्ये ते पूर्ण पाकिट टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. ते ORS दिवसभरात पिण्यास वापरावे. तयार केलेले ORS 24 तासांच्या आत वापरावे. 24 तासानंतर उरलेले ORS टाकून द्यावे आणि दुसऱ्या दिवसासाठी नवीन ORSचे द्रावण तयार करावे. जे द्रावण तयार करायचं आहे ते आपल्या आशा सेविकांना माहिती आहे, पण जी नवीन माता आहे किंवा आपल्या बैठकीमध्ये जी आपल्याला माहिती द्यायची आहे ती आपल्याला नवीन माता असतात, नवीन मुली असतात ज्या लग्न करून घेतात आणि गरोदर राहतात. त्यांच्या मुलांना काय कसं त्या सूचना आपण द्यायच्या असतात, आपण त्यांना सांगायचं असतं. तर त्यामुळे तुम्ही ही माहिती बैठक म्हटली असं घेतली, त्यामध्ये सांगू शकता. आता आपला जून महिना चालू होत आहे आणि आपल्याला ORSचं पाकिटचं खूप अत्यंत गरज आहे. त्यामुळे तुम्ही आता हा माता बैठकीचा टॉपिक मांडला तरी चांगलं उत्तम आहे. आणि त्यांना ORSचं महत्त्व आपण सांगायचं आहे आणि त्याचा वापरसुद्धा आपण सांगायचा आहे त्या मातांना ज्या नवीन आहेत त्यांना. आणि हा माता बैठकीचा टॉपिक मी घेतलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.